आज मी तुमच्यासोबत अशा चहाची रेसिपी शेअर करणार आहे। रिकाम्या पोटी जर दररोज तुम्ही हा चहा पिलात ना तर दिवसभराचे कामं एखाद्या रोबोट सारखेच तुम्ही करता। एवढा भारी चहा आहे, एवढा एनर्जी देणारा आहे आणि या चहाचे फायदे तर एवढे आहेत ना तर ऐकून तुम्ही चकितच होणार। इतके भारी या चहाचे फायदे आहेत। आता तुम्ही म्हणता, बरेच जण म्हणतात चहा पिऊ नका, तुम्ही तर म्हणतात चहाही प्या, चहाचे फायदेही आहेत। अहो असाच काही हा चहा आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत अशी चहाची रेसिपी शेअर करणार आहे जो चहा पिल्यानंतर तुमचे दिवसभराचे कामं अगदी रोबोट जसा पूर्ण करतो ना तसंच तुम्हीही करणार। कारण हा चहा तुम्हाला खूप जास्त एनर्जी देणार आहे। खूप महागडा चहा नाही आहे, घरगुती सामानापासूनच बनवायचा आहे आणि या चहापासून तुम्हाला खूप सारे जीवनसत्व तर भेटणार आहेत आणि खूप सारे वेगवेगळे फायदेही होणार आहेत। ते फायदेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि चहाची रेसिपीही शेअर करणार आहे। चला मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। तर काय करायचं आहे तुम्हाला, सगळ्यात पहिलं तुळस जी आपण दारात जी तुळस लावतो ना त्या तुळशीचे पानं घ्यायचे आहेत। हे बघा, तुम्ही म्हणता तुळशीचे पानं, हां तुळशीचे पानच घ्यायचे आहेत। तुळस एक खूप आयुर्वेदिक झाड आहे आणि तुळशीच्या पानापासून आपल्या शरीराला अनगिनत फायदे आहेत। बघा, तुळशीच्या पानाचा जर तुम्ही चहा पिलात ना तर तुळशीच्या पानाच्या चहाने तुमचं पचन सुधारतं। सकाळी सकाळी रिकामी पोटी तुम्ही तुळशीच्या पानाचा चहा पिलात तर तुमचं पचन सुधारतं। तसंच तुमची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती रोगप्रतिकारक शक्ती वाढते। तसंच तुमचं शरीर ठणठणीत ठेवण्यासाठी तुळशीचे पानं खूप मदत करतात। तुळशीच्या पानाचा रेग्युलर तुम्ही चहा पिलात तर तुमच्या अंगावर कुठंही सुजन आलेली असू द्या किंवा तुमचे कुठं हाडं दुखत असू द्या, जे काही दुखणं आहे शरीरातलं ते दुखणं हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि शरीरावरची सुजन तर अगदी झटपट कमी होते। अक्षरशः तुमचं वाढलेलं जे पोट आहे ना ते पोट देखील कमी होण्यास मदत होते। तसंच तुळशीच्या पानामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीराला खूप गरजेचे असतात, जे आपल्याला आपली इम्युनिटी वाढवतात, इम्युनिटी बूस्ट करतात, म्हणजे इम्युनिटी खूप स्ट्रॉंग करतात। तसंच तुळशीचे पानं जे आहेत ना त्याचा चहा पिला ना तर आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त ग्लो येतो। आणखीन आपलं शरीर जे आहे ते थकत नाही। रिकाम्या पोटाने जर तुम्ही तुळशीच्या पानाचा चहा पिलात ना तर तुम्ही दिवसभर एकदम स्ट्रॉंग आणि टकाटक राहतात, एकदम एनर्जीने भरलेले राहतात। तुम्ही बिलकुल कोणत्याही कामाला आळस करत नाहीत, थकत नाहीत। तुळशीच्या पानामध्ये एवढी पावर आहे ना विचारूच नका। बघा, ज्यावेळेस करोना आला होता त्यावेळेस आपल्याला तुळशीचा ड्रॉप प्यायला दिलं जायचं, म्हणजे ज्याला करोना होऊ नाही तर म्हणायचे चहामध्ये टाकून 2 टिपके तुळशीचा ड्रॉप प्या, म्हणजे त्याने इम्युनिटी वाढते। तर तुळशीचे पानं खूपच शरीरासाठी फायदेशीर आहेत। वेगवेगळे अनगिनत तुळशीच्या पानाचे फायदे आहेत। मेन म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो येतो। तुमचं जे वय आहे ना ते वय आहे त्याच्यापेक्षा कमी दिसायला सुरुवात होते, चेहऱ्यावर टवटवी राहते, वजन कमी करण्यास मदत करतो, वाढलेलं पोट कमी करण्यास मदत करतो। तसंच थकवा येऊ देत नाही, पचनक्रिया सुधारतो, खाल्लेलं अन्न पचन करतो। पुन्हा आणखीन तुळशीचे ना जेवढे बेनिफिट पाहिजे तेवढे कमी आहेत, खूप जास्त तुळशीचे फायदे आहेत। तर बघा, आता फायदे तर मी सांगितले, पण हा तुळशीचा चहा बनवायचा कसा बरं? तर हा तुळशीचा चहा बनवायचा कसा मी तुम्हाला सांगते बघा। 10-15 तुळशीचे पानं घ्यायचे, 1 ग्लास पाणी घ्यायचं, तुळशीचे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे, ते पानं पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, ते पाणी उकळायला ठेवायचं। 1 ग्लास पाणी 1 कप होईपर्यंत वाट बघायची। 1 कप भर तो चहा झाला की 1 कपामध्ये ओतून घ्यायचा। आता हा चहा डायरेक्ट तुम्ही पिलात तर आणखीनच भारी, डायरेक्ट तुम्हाला पिऊ वाटत नसेल तर अर्ध लिंबू त्याच्यात पिळून घातलं तर आणखीनच भारी। या चहाचे आणखीन जास्त फायदे वाढतात लिंबू पिळल्यानंतर, कारण लिंबामध्ये खूप सारे व्हिटॅमिन सी असतं आणि जे आपल्या शरीराला, आपल्या त्वचासाठी खूप गरजेचं असतं, चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तर आणखीनच जास्त गरजेचं असतं। तर तुम्ही या चहामध्ये अर्ध लिंबू पिळून पिऊ शकता।
तर आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा आहे की म्हणतात ह्या चहाला टेस्ट नाही. ऑलरेडी तुळशीच्या पानाचा चहा उकळला ना, खरंच तुळशीच्या पानाच्या चहामध्ये खरंच खूप भारी टेस्ट आहे. नॉर्मल ग्रीन टी जो पितो ना तो कडवट लागतो, पण तुळशीच्या पानाचा चहा तसा काहीच लागत नाही. तुळशीच्या पानामध्ये तुळशीची ऑलरेडी टेस्ट आलेली असते, पण बऱ्याच जणाला ती टेस्ट आवडत नाही किंवा फिक्का चहा पिऊ वाटत नाही. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा मधाचा टिपका घ्यायचा आहे. चमच्याभर मध घ्यायची गरजच नाही, एवढा 1-2 टिपके त्यात मध टाकला ना तरीही तो चहा खरंच खूप गोड होतो. तेवढा मध टाकायचा, अर्ध लिंबू पिळायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि तो चहा प्यायचा. चहा पिल्यानंतर तुम्हाला एवढं फ्रेश वाटेल ना, विचारूच नका. आता हा चहा प्यायचा आहे कधी, रिकाम्या पोटाने प्यायचा आहे. म्हणजे रिकाम्या पोटाने म्हणजे की उठलं झोपेतून की लगेच प्यायचा नाही. झोपेतून उठल्यानंतर तुम्ही नॉर्मली झोपेतून उठल्यानंतर साधं जे घरातलं पाणी आहे ते पाणी पीत जा. डायरेक्ट झोपेतून उठल्या ना डायरेक्ट कोमटही पाणी प्यायचं नाही, खूप जास्त थंडही पाणी प्यायचं नाही. काय करायचं, संध्याकाळी झोपतानाच रात्रीच्याला एक उशाला ग्लास भरून ठेवायचा आणि झाकून ठेवायचा. ज्या टेम्परेचरवरून तुम्ही उठला त्या टेम्परेचरवरचं सुरुवातीला 1 ग्लास पाणी प्यायचं. त्यानंतर काही वेळाने तुम्हाला गरम प्यायचं असेल, काय प्यायचं असेल ते तुमच्या हिशोबाने पिऊ शकता. सकाळची सुरुवात पाण्याने करायची आणि उठल्यानंतर अर्ध्या घंट्यानंतर तुम्हाला हा चहा प्यायचा आहे. म्हणजे काय तर बॉडीला दुसरं नाश्ता वगैरे काही करवायचा नाही. नाश्त्याच्या अगोदर रिकाम्या पोटानेच तुम्हाला हा चहा घ्यायचा. हा चहा घ्यायला सुरुवात केली ना तर बघा तुम्हाला शरीरात किती भारी फरक जाणवेल. तुमच्या चेहऱ्यावर एवढा भारी ग्लो येईल आणि अक्षरशः तुम्ही एकदा 1-2 दिवस हा चहा पिलात ना, परत आवर्जून चहा नक्कीच पिणार. चहाला टेस्ट बी येते आणि आवडीने पिणार. ज्यावेळेस फरक जाणवतो ना कोणत्या गोष्टीचा, तर माणूस रेग्युलर करायला सुरुवात करतो. इतका भारी चहा आहे, एवढे भारी फायदे आहेत आणि इतके झटपट आहे जे तुम्हाला चहा पिल्यानंतर इफेक्ट दिसतात, म्हणजे फरक जाणून येतो. तर नक्की तुम्ही हा चहा तुमच्या डाएटमध्ये सामील करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.